नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये मार्च 2025 या क्वार्टरनुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.93%, FISची होल्डिंग आहे 12.45%, DISची होल्डिंग आहे 2.40% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 24.22%. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा. आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 2,841 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 3,278 कोटी रुपये. आणि अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,636 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 3,278 कोटी रुपये. चला तर बोलूया अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 2,414 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 2,702 कोटी रुपये. आणि अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा टोटल खर्च क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,329 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 2,702 कोटी रुपये. चला तर बोलूया अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल, म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 310 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 383 कोटी रुपये. आणि अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा प्रॉफिट फॉर द पिरियड, म्हणजे नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 474 कोटी रुपयांनी घसरून क्वार्टर 4मध्ये आला आहे 383 कोटी रुपये. चला तर बोलूया अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 0.76 रुपीजने वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 1.26 रुपीज. आणि या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.92 रुपीजने घसरून क्वार्टर 4मध्ये आला आहे 1.26 रुपीज. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.